गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय बगळा किंवा कर्कचा पण म्हणू शकतो. अतिशय सोपा आहे. ज्याला यस काढता येतो त्याला हे चित्र काढायला एकदम सोपं. काय करायचंय पहा, मोठा यस काढायचा आहे. हे काढा, मोठा यस काढता येईल. ठीक आहे. इथं गोल तोंड करायचं. असं काय करायचंय, गोल तोंड करायचंय. करता येईल. ते केल्यानंतर त्याची इथून जी मान आणायची इथं चिटकून द्यायची. इथं चिटकवली, इथं चिटकवायला जमेल. जमेल का चिटकवायला? सोपी आहे. त्याच्यानंतर इथं आतल्या बाजूने एक फक्त या पद्धतीने आकार काढून याला जोडून द्यायचा. जोडून दिल्यानंतर इथल्या बाजूने एक वरून असा आकार काढायचा आणि हे चिटकून द्यायचं. अवघड आहे का? नाही. त्याच्यानंतर इथं आपलं असं सी 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 सारखा आकार काढून द्यायचा. इंग्रजी मध्ये हा जो 4 असतो आहे 4, तो या ठिकाणी काढून द्यायचा. ठीक आहे. याला पुढे 3 फांद्या काढल्यासारखं करायचं. याला 3 करून द्यायचं. हा अर्धा भाग जो आहे हा थोडासा जाड करून घ्यायचा, हा थोडासा जाड करून घ्यायचा. ठीक आहे. ओके. इथपर्यंत कोणाला काय अडचण? आता त्याचा डोळा या ठिकाणी थोडासा मोठा काढायचा. पुन्हा आतमध्ये त्याला गोल करून टाकायचं. डोक्यावरती थोडेसे 2-3 रेषा अशा मारून द्यायच्या. आणि त्याची जी चोच आहे ही चोच भली लांब लचक असते. ठीक आहे. काय असते? भली लांब लचक चोच असते, ती काढून घ्यायची. हा झाला आपला बगळा किंवा त्याला कर्कचा. लांब चोच असते. मासा पकडतो पाण्याचा. याच्या चेहऱ्यात त्याच्या तोंडामध्ये जर आपण या पद्धतीचा मासा काढून, ठीक आहे, या पद्धतीचा मासा त्याच्या तोंडामध्ये जर दिला आपण या ठिकाणी जर या पद्धतीने आपण मासा काढून देऊ शकतो. ठिकाणी पाण्यामध्ये मासा पकडलेला आहे. इथं पाणी दाखवून देऊ शकतो. या पाण्यामध्ये तो मासा आहे. मग या पद्धतीने जो कलर दिलेला आहे तो कलर आपण असा लिहून घ्यायचा. लिहून द्यायचा. येईल का देता? काय अवघड आहे का रे? एकदम सोपा. ज्याला यस काढता येतो, ज्याला 4 काढता येतो, त्याला हा बगळा काढायला काहीही अवघड जाणार नाही. जमेल सगळ्यांना? करू शकताल? मग करणार ना? चला जरा लागा कामाला. पाहूया कोणाचा बगळा येतोय भारी. अगदी 2 मिनिटात चित्र तयार झालं आणि 2 मिनिटांमध्ये त्याला आपण रंग पण देऊन झालेला आहे. आता हा रंग आपण प्रत्येक वेळेस आपल्याकडे खडून देतोय. तुम्ही तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे कलर जे असतात ते कलर वापरू शकता. कलर दिल्यानंतर त्याची जी बॉर्डर आहे ती बॉर्डर मात्र ठळक करून घ्यायला विसरू नका. म्हणजे याला बॉर्डर म्हणूया आपण. ठीक आहे. हो का? जमेल सगळ्यांना?